हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चला, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आहे ना मी रवा केक बनवणार होते. सो त्याच संदर्भात मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर सगळ्यात अगोदर आहे ना एका मोठ्या बाउलमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे 1.5 कप रवा. तुम्ही अंदाजानुसार वाटीने 1.5 कप मोजू शकता. तर साधारण एवढा रवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला, पिठी साखर. तर तुम्ही ना नुसती साखर देखील ॲड करू शकता, बट तिला आहे ना थोडं रेस्ट करायला थोडा वेळ जास्त लागतो. तर मी प्रिफर करेल की तुम्ही पिठी साखर घ्या आणि त्यात आहे ना कस्टर्ड पावडर जर असेल तुमच्याकडे तर ते ॲड करा. माझ्याकडे होतं, सो मी 2 चमचा ते ॲड केलं, 2 टेबलस्पूनच्या अंदाजाने. आणि जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता. तर साधारण 2 टेबलस्पूनच्या आसपास मी कस्टर्ड पावडर टाकलं व्हॅनिलाचं. हे ऑप्शनल आहे. मी ह्यासाठी ॲड करते आहे की याच्याने ना कलर छान येतो आणि थोडा फ्लेवर देखील व्हॅनिलाचा त्यात उतरतो त्या हिशोबाने, आणि ते खायला थोडा अजून वेगळा लागतो केक. सो अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि आपण ज्या वाटीने सगळं माप घेतलेलं होतं त्याच वाटीने 2 वाटी एवढं मी दूध घेतलेलं आहे, पण मी त्यातली 1 वाटी ॲड केली आधी. आणि छान आपल्याला दूध 1 वाटी मिक्स करून ते छान असं सगळं मिक्स करायचे आहेत, रवा आणि जे आपण सगळं मिश्रण टाकलेलं होतं ते. सो छान असं आपल्याला जे थिक बॅटर आहे ना तुम्हाला मिळेल तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग लागता त्यात अजून अर्धी वाटी आपल्याला दूध घालायचं आहे. तर दूध नॉर्मलच घेतलेलं आहे मी, तर तुम्ही नॉर्मल गरम देखील घेऊ शकता, पण जर नॉर्मल घेतलं तरी काही हरकत नाही. तर साधारण आहे ना 1 वाटी आधी मी दूध टाकलं होतं आणि नंतर ही अर्धी वाटी दूध टाकलं. तर तुम्हाला आहे ना हे परफेक्ट मी जे मेजरमेंट सांगलेलं आहे ते परफेक्ट आहे. याच मापाने जर तुम्ही घेतलं तर तुमचा केक एकदमच सुटसुटीत आणि खूप स्पॉन्जी होईल आणि खूप छान होईल. तर पाहू शकता तुम्ही, मला टोटल आहे ना 1.5 वाटी दूध लागलेलं आहे. आधी 1 वाटी आणि नंतर अर्धी वाटी, त्यातही देखील अर्धी वाटी एवढं दूध उरलेलं आहे. आणि तुम्ही बॅटरची थिकनेस पाहू शकता. तर अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे. सेम अशाच थिकनेसमध्ये बॅटर आपल्याला हवं आहे, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. तर त्यानंतर आपल्याला साधारण 2 चमचा एवढं तेल ॲड करायचं आहे. तुम्ही कोणतंही खायचं तेल घ्या, फक्त आहे ना जे राई वगैरेचं जे असे स्मेलवाले ऑइल असतं ना तर ते स्किप करा. स्मेलवालं तेल घालू नका, जेणेकरून त्यांचा वास खूप विचित्र लागतो खाताना. तर नॉर्मल जे आपण खातो ना ते जे बिना वासचं तेल असतं, ज्याचा अजिबातच वास येत नाही, तर ते तेल घ्या तुम्ही. आणि मी तेच घातलं. तर खायचं तेल घातलं आणि साधारण 2 चमच्याच्या आसपास मी घातली. त्यानंतर बॅटरला छान रेस्ट करायला ठेवलं साधारण 15 मिनटं. तुम्ही अर्धा तास देखील ठेवू शकता. अर्धा तास ठेवलं तर अजून बेटर रिझल्ट मिळतो. तर चला, त्यानंतर आहे ना मस्त जोपर्यंत 15 मिनटं आपलं बॅटर रेस्ट होतं तोपर्यंत आपल्याला इकडे 15 मिनटं जे भांड्यात आपण केक बेक करणार आहोत ते छान असं आपल्याला हीट करून घ्यायचं आहे. तर मी कुकरमध्ये बेक करणार होते, तर मी कुकरला 15 मिनटं छान असं गरम होऊ दिलं. आणि त्यात ना अशी कोणती प्लेट घ्या आणि ती टाका तुम्ही, किंवा तुमच्याकडे स्टँड असेल ते देखील तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे स्टँड नव्हतं, मी प्लेट टाकली. त्यानंतर आहे ना जे टीन भेटतं ना केकचे, तर ते देखील तुम्ही मस्त घेऊ शकता, बट माझ्याकडे नाही होतं. सो आपल्या घरी कुकरचे डबे असतातच, तर त्याला छान ग्रेस केलं ऑइलने. छान त्याला आहे ना 4ही बाजूने ऑइल लावून घ्यायचं आहे पूर्ण गोल सर्कलने. आणि एक कडाला आपल्याला छान ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला एक मैदा किंवा जो घरात आपलं जे पीठ असेल, कोणतंही मैदा वगैरे असं, किंवा आटा असेल गव्हाचा, तो घ्यायचा आहे. आणि त्याच्याने ना छान असं पूर्ण डब्याला आपल्याला छान मैदा लावून घ्यायचा आहे. याच्याने होतं काय, जो आपला केक असतो ना तो छान पद्धतीने निघतो, तो अजिबातच चिटकत नाही किंवा तो खाली लागत नाही. सो जाड अशी लेअर मी मैद्याची लावली आणि छान सगळ्या पद्धतीने त्याला व्यवस्थित गोल आकारात लावून घेतले. आणि मैदा पटक्यात लागतो, कारण आहे ना आपण त्यात तेल लावलेलं असतं ना, तर त्यामुळे ना मैदा पटक्यात लागतो. अशा पद्धतीने ना सगळ्या डब्याला छान असं मी मैदा लावून घेतला आहे. आणि त्यानंतर आपलं बॅटर 15 मिनटं झालेले होते साधारण, आणि बॅटर छान थिक झालं होतं, फुलून गेलं होतं रवा.
सगळ्या गोष्टी मस्त अशा आपल्याला फेटून घ्यायच्या आहे आणि छान असे ना हाताने 1 ते 2 मिनटं छान हात चालवत फेटून घ्यायचा आहे. आणि यात ना आत्ता ॲड करायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर बेकिंग पावडर देखील नुसतं ॲड करू शकता किंवा बेकिंग सोडा देखील वेगळा ॲड करू शकता, पण मी दोघे ॲड केले कारण मला म्हणजे दोघी जर ॲड केल्यानंतर अजून बेटर रिझल्ट मिळतो, त्या हिशोबाने मी दोघे ॲड केले. तुम्ही इनो देखील 1 पाऊच घालू शकता. जर तुमच्याकडे या दोघी गोष्टी नसतील तर इनो 1 पाऊच घातला तरी होऊन जातं. तर साधारण अर्ध्या चमचा एवढ्या आकाराचा मी सोडा घेतला आणि अर्ध्याच चमचा आकाराचा मी बेकिंग पावडर घेतलं. म्हणजे आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढा सोडा आणि बेकिंग पावडर त्यात ॲड करायचं आहे. सो जसं आपण सोडा आणि बेकिंग पावडर ॲड करू लगेचच आपल्याला त्याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळं सोडा बेकिंग पावडर त्यात मिक्स झाला पाहिजे. आणि जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या ना तर म्हणजे आपला केक व्यवस्थित फुलतो. आणि पटक्यात हात चालवत आपल्याला ते छान फेटून घ्यायचं आहे आणि वेळ न करता लगेचच ते आपल्या टिनमध्ये घालायचं आहे. सगळं बॅटर मी डब्यात ओतून घेतलं आणि ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे कारण ॲक्टिव्ह होऊन जातो आपला इनो किंवा आपलं जे बेकिंग सोडा पावडर असतं ते पटक्यात ॲक्टिव्ह होतं. तर त्याचे बबल्स जे तयार झालेलं असतं ना तर तेच मेन असतात. सो आपल्याला ना ते पटक्यात करायचं असते ही प्रोसेस. मग पटक्यात मी टिनमध्ये घातलं सगळं बॅटर आणि आता हा डब्बा आहे ना आपल्याला कुकरमध्ये टाकायचा आहे. तर तुम्ही ना यात ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता, त्याच्याने पण चव खूप छान लागते. बट मी ना तुटी फुटी घालते कारण तुटी फुटी कशी स्वीट असते आणि मी आधीच साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही थोडीफार साखर अजून वाढवू शकता किंवा शुगर पावडर अजून वाढवू शकता. तर मी यात ना मस्त असं तुटी फुटी घातली आणि तुम्ही पाहू शकता तुटी फुटी किती छान दिसत होते गार्निशिंगला. आणि लगेचच वेट न करता कुकर छान तापलेला होता आपला, 15 मिनटं आधीच ठेवलेला होता तर छान मस्त गरम झाला होता आणि व्यवस्थित आपल्याला तो डब्बा सरळ असा तिथं टाकायचा आहे कुकरमध्ये आणि झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं. सो शिट्टी काढायला विसरायची नाही कारण शिट्टी काढल्याने कसं जी एक्स्ट्राची वाफ असते ती बाहेर निघून जाते आणि आपला केक छान असा बेक होतो. जर तुम्ही कढईमध्ये करत असाल तरी तुम्हाला 45 मिनटं लागतातच आणि जर तुम्ही कुकरमध्ये बेक कराल तरी तुम्हाला 45 मिनटं लागतील. तर आपल्याला कुकरची रिंग काढायची नाही आहे. कुकरची रिंग जर काढली तुम्ही तर केक लवकर बेक होत नाही, तर त्याला एक्स्ट्राचा वेळ लागतो. तर छान असं मस्त मी कमीत कमी 45 मिनटं ठेवला आणि तुम्हाला मी टाईम देखील दाखवून देते की 45 मिनटं म्हणजे मी जेव्हा बनवायला घेतलं होतं ना तर तेव्हा साधारण काहीतरी 5:30च्या आसपास मी ही प्रोसेस करायला घेतली होती आणि आधीमधून वेळ जातोच. तर आता तुम्ही पाहू शकता 6:20ला मी कुकर लावला होता आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मोबाईलमध्ये 6:23 झालेले आहेत फोनमध्ये. पण नंतरचा जो टायमिंग होता ना ओपन करायचा तर मी 7:03 ओपन केला होता कुकर. सो मी तो टाईम घ्यायचा विसरली आणि तुम्ही पाहू शकता कंप्लीट 45 मिनटं लागतातच. तुम्ही कसाही बेक करा, फक्त लो फ्लेमवरतीच करा, हाय फ्लेम करू नका, नाही तर पूर्ण करपून जाईल तुमचा केक. सो डबल फुलला होता आणि तुम्ही पाहू शकता छान असा बेक झालेला होता. तर त्याला थंड व्हायला ना साधारण 15 मिनटं लागतात. तर काय करायचं, एखाद्या सुती कापडावरती किंवा काही असं कापड असेल ना त्यावर त्याला छान असं खालून लावून ठेवायचा तो कापड किंवा कापडावरती ठेवायचं. याच्याने काय होतं त्याची जी हीट असते ना ती लवकर म्हणजे ते लवकर थंड होतो आणि एक्स्ट्राचं जो हीट असते ना ती निघायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने ना तो छान थंड केला मी आणि थंड झाल्यानंतर एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला छान असं त्याच्या कडा बाजूला करून घ्यायच्या आहेत आणि कडा बाजूला केल्यानंतर मी आता त्याला छान अशा एका प्लेटमध्ये घातला होता आणि पाहू शकता तुम्ही खूप सॉफ्ट झाला होता केक आणि थोडा ना खाली असा लागला होता कारण त्याला थोडं म्हणजे 5 मिनटं थोडा उशीर झाला काढायला आणि म्हणजे लागला म्हणजे तो चिपकला डब्याला, तो व्यवस्थित थोडा निघाला नाही. पण खायला ना त्याची चव भन्नाट लागत होती, असं करपल्या वगैरेसारखं काही लागत नव्हतं. आणि मी मुद्दामच ना थोडा वेळ जास्त बेक होऊ देते कारण का होतं याच्याने आजूबाजूच्या कडा असताना त्या खूप क्रिस्पी लागतात खायला आणि मला तसा फार आवडतो. आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकता किती छान आणि
पूर्ण असा रवेदार झालेला होता, असं म्हणजे गचका होतो ना केक तसा नव्हता, सुटसुटीत आणि एकदम असा स्पॉन्जी झाला होता तो. त्याचा स्पॉन्ज पाहू शकता तुम्ही, किती छान वाटत होता आणि खायला देखील खूप छान लागत होता. तुटी फुटी घाला तुम्ही, त्याच्याने खूप छान लागतो. आणि असा हे आजचा केक झालेला होता. आम्ही खाल्ला, सगळ्यांना फार आवडला. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसाठी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.